हे आरोप करणे आणि आरोप सिद्ध होणे याच्यामध्ये फरक आहे, पण तरीसुद्धा कोणी तक्रार केली असेल तर जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून त्याची चौकशी करण्यात येईल आणि जिल्हाधिकाऱ्यांना त्याचप्रमाणे जिल्हा शिक्षणाधिकाऱ्यांना आदेश देण्यात येतील आणि जर त्या ठिकाणी कोणी दोषी असेल आणि शिक्षण संस्थेमध्ये अशा पद्धतीचे गैरव्यवहार करत असेल तर त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. मला त्याच्याचं काही माहिती नाही, मी काय ऐकलं नाही. दुसरं दक्ष खडसेंचं एक वक्तव्य की आता जळगाव जिल्ह्यात 3 मंत्री आहे, आता सगळे जर एकत्र आले तर एकनाथ खडसे एकत्र आले तर जिल्ह्याचा विकास चांगला होऊ शकतो. गिरीश महाजनाने एकनाथ खडसेंसाठी सुद्धा त्या तडजोडीसाठी प्रयत्न करणार आहे. चांगली गोष्ट आहे, त्यांनी प्रयत्न करावे आणि दोघांना एकत्र करावं. आमची ही सदिच्छा आहे की जळगाव जिल्ह्यातल्या सगळ्या प्रतिनिधींनी ते कोणत्याही पक्षाचे असले तर ज्याप्रमाणे पश्चिम महाराष्ट्रामध्ये किंवा इतर जिल्ह्यांमध्ये एकीकरण दिसते तशी जळगाव जिल्ह्यामध्ये सुद्धा सगळ्या पक्षांच्या माध्यमातून एक राहावं अशी सगळ्यांचीच अपेक्षा आहे, जनतेचीही अपेक्षा आहे. पाचोऱ्यामध्ये चित्र मात्र थोडंसं एक वेगळं बघायला मिळते. महायुतीतले 2 गटाचे आमदार किशोरप्पा पाटील आहेत, दुसरीकडे अमोल शिंदे आहेत, यांच्यामध्ये मात्र एक रस्सीखेच आरोप प्रत्यारोप होताना पाहायला मिळतो. दोघे म्हणतात मीच उमेदवार. ही बाब चुकीची. अजून खासदारांनी आपली शपथविधी घेतली नाही त्याच्या पहिले असे वाद करणे मला वाटतं उचित नाही. त्यामुळे भाजपच्या वरिष्ठ लोकांनी या गोष्टीमध्ये लक्ष घालून समंजस्याने हे विषय सोडवावे अशी आमची त्यांच्याकडनं अपेक्षा आहे.